नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 12 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत एक्झरसाइज लमितीय 2026 हा संयुक्त सैन्य सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडत आहे. तसेच एलपीजीला नुकताच ESMA हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. हा नेमका कायदा काय आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच देशाच्या इतिहासातील इच्छामरणची पहिलीच घटना आता समोर आलेली आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. आजच्या चालू घडामोडी परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर आपण नुकताच आपल्या एमपीसी लायब्ररी या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे फॅक्ट्स या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ जरूर पहा आणि सर्व मुलांपर्यंत शेअर सुद्धा करा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला होता आणि नाबार्डचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि नाबार्ड ही संस्था सध्या चर्चेमध्ये देखील आहे आणि याच अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला होता. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 12 मार्च. 12 मार्च हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण भारताचे 5वे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज जन्मदिवस. त्यांचा 12 मार्च 1913 या दिवशी जन्म झालेला होता. 12 मार्च 1930 दांडी यात्रेला आजच्या दिवशी सुरुवात करण्यात आलेली होती. गांधीजींची 78 स्वयंसेवकांसोबत साबरमती आश्रमापासून यात्रेला सुरुवात करण्यात आलेली होती. त्यांनी एकूण 240 मैल अंतर हे दांडी यात्रेदरम्यान कापलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 3 विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, एक्झरसाइज लमितीय 2026 हा संयुक्त सैन्य सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत, सेशेल्स. एक्झरसाइज लमितीय 2026 हा संयुक्त सराव नुकताच पार पडत आहे आणि हा संयुक्त सराव भारत आणि सेशल्स या दोन देशांदरम्यान पार पडत आहे. याची ही 11वी आवृत्ती आहे. द्वैवार्षिक हा सराव असून हा दर 2 वर्षांनी होणारा संयुक्त सैन्य सराव आहे. यावर्षी 9 मार्च ते 20 मार्च 2026 या कालावधीमध्ये हा सराव पार पडत आहे. सेशल्स डिफेन्स अकॅडमी सेशल्स या ठिकाणी या सरावाची सुरुवात झालेली आहे. लमितीय हे क्रेओल भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ फ्रेंडशिप हा आहे. याची पहिली आवृत्ती 2001 या वर्षी झालेली होती. याचा उद्देश आहे दोन्ही देशांच्या सैन्यामधील एकत्र काम करण्याची क्षमता वाढवणे. याचं विशेष वैशिष्ट्य आहे पहिल्यांदाच ट्राय सर्व्हिस एडिशन म्हणजेच भारताकडून आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांचाही सहभाग यावर्षी झालेला आहे. सेशल्स हे पश्चिम हिंद महासागरातील एक महत्त्वाचे बेट राष्ट्र आहे. लक्षात घ्या, एक्झरसाइज लमितीय 2026 हा सेशल्स आणि भारत या दोन देशांदरम्यान पार पडतो. आपल्याला जोड्या लावायला एक अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात की संयुक्त सैन्य सराव आणि देश. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? मुंबई, नवी दिल्ली, पुणे की कोलकाता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. तर जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 ही स्पर्धा नुकतीच आता पार पडत आहे. या स्पर्धेचं नाव आता सांगितलं वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स आणि याची ही दुसरी आवृत्ती आहे. आणि विशेष बाब म्हणजे याची आवृत्ती ही दुसरी आवृत्ती नवी दिल्ली, भारत या ठिकाणी पार पडत आहे. 11 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. यामध्ये 8 देश सहभागी झालेले आहेत. भारत, रशिया, नेपाळ, भूतान, हाँगकाँग, सर्बिया, बोस्निया आणि इजिप्त. यामध्ये एकूण 250 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झालेले आहेत आणि भारतीय खेळाडूंची संख्या आहे 219, जी सर्वात मोठा संघ भारताचा दर्शवते. पुढचा प्रश्न, ESMA या कायद्याचे पूर्ण रूप काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट. तर आता आपल्याला माहितच आहे की इराण इस्रायल या युद्धामुळे संपूर्ण जगभरामध्ये LPGचा तुटवडा हा भासत आहे आणि त्यामुळे LPGला आता नुकताच भारतामध्ये ESMA हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. ESMAचा अर्थ होतो इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट. देशातील महत्त्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून हा बनवलेला कायदा आहे. 1968 साली भारत सरकारने हा कायदा केला. राज्य सरकारेही स्वतःचे ESMA कायदे बनवू शकतात. ESMA कायद्याचे मुख्य नियम काय आहेत? तर या सेवांमधील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही. संप करायचा असेल तर 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. सरकार 6 महिन्यांपर्यंत संप बंदी घालू शकते आणि नियम जर मोडला तर 1 वर्ष तुरुंगवास आणि दंड हा
घालू शकते. यामध्ये सर्वोच्च प्राधान्य हे घरगुती एल-पी-जीला देण्यात आलेलं आहे. दुसरे स्थान देण्यात आलेलं आहे खत निर्मिती. तिसरे स्थान आहे चहा किंवा अन्य आणि चौथे स्थान आहे व्यावसायिक आणि औद्योगिक. तर लक्षात घ्या, अतिशय चर्चेमध्ये असलेला हा मुद्दा आहे आणि आपल्याला हा कायदा माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. ई-एस-एम-ए कायदा म्हणजेच काय? इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट. पुढचा प्रश्न. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पॅसिव्ह इथुनेशिया ही परवानगी कोणाला देण्यात आली? म्हणजे पॅसिव्ह इथुनेशिया म्हणजेच इच्छामरण हे मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं. तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इच्छामरणची परवानगी कोणाला देण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत हरीश राणा, अमित वर्मा, राजेश कुमार की सुनील यादव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरीश राणा. तर देशाच्या इतिहासामध्ये इच्छामरणची नुकतीच पहिली घटना ही समोर आलेली आहे. इच्छामरण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. गेल्या 13 वर्षांपासून कोमात असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच उपचार थांबवून मृत्यू पत्करण्याची परवानगी ही यामध्ये दिली जाते. न्यायालयाच्या आदेशाने अशा प्रकारे इच्छामरण देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. आता या संदर्भात आपल्याला एक खटला माहिती असणं आवश्यक आहे. त्या खटल्याचं नाव आहे कॉमन कॉज विरुद्ध केंद्र सरकार खटला. 2018च्या कॉमन कॉज विरुद्ध केंद्र सरकार खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मृत्यूचा अधिकार मान्य केला आणि दयामरणासाठी कार्यपद्धती आखून दिली. या मार्गदर्शन तत्वांमध्ये जानेवारी 2023 मध्ये काही बदल देखील करण्यात आले. या तत्वानुसार प्राथमिक आणि द्वितीय वैद्यकीय मंडळाच्या मंजुरीनंतरच कृत्रिम जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्याची परवानगी देण्यात येते. तर खटल्याचं नाव लक्षात ठेवा, कॉमन कॉज विरुद्ध केंद्र सरकार खटला. आणि हा कशाशी रिलेटेड आहे? तर इच्छामरण या महत्त्वाच्या इश्यूवर हा प्रकाश टाकतो. पुढचा प्रश्न. केम्ब्रिज क्लायमेट क्वेस्ट हा उपक्रम कोणत्या देशाने कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत क्रीडा प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण, हवामान साक्षरता वाढवणे की रोजगार प्रशिक्षण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हवामान साक्षरता वाढवणे. तर केम्ब्रिज क्लायमेट क्वेस्ट ई लर्निंग उपक्रम नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये हवामान साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये केम्ब्रिज क्लायमेट क्वेस्ट हा ई लर्निंग उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे SCRT यांच्या माध्यमातून केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. जगासमोर उभ्या असलेल्या हवामान बदलांच्या संकटाचा विचार करता विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि यामुळेच अशा पद्धतीचा उपक्रम हा आता शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये महत्त्वाची फॅक्ट लक्षात ठेवा, शालेय शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे, तर पर्यावरण मंत्री आहेत पंकजा मुंडे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ई-एस-एम-ए हा कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1950, पर्याय क्रमांक 2 1962, पर्याय क्रमांक 3 1968 आणि पर्याय क्रमांक 4 1975. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.